कुलकर्णी सरकारांनी खूप कृपा केली. सूर्यास्तानंतर सुद्धा औषधी दिली. म्हणून तर म्हणतात ना, एकाच्या अंधविश्वासामुळे दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी बघतच नाही आपण. हे काय पाजत होतीस याला? कडुलिंबाचा काढा. कुणी सांगितलं त्याला काढा पाजायला? हा त्या काढ्याने बरा होणार आहे का? तुला माहित नव्हतं का मी औषधी आणायला गेले होते? सरकार बोलले की चुकीची औषधी घातक सिद्ध होऊ शकते. तरी सुद्धा तू याला काढा पाजत होतीस? आई, साईने ह्यांना सांगितलं आहे की कधी कशी कुठली औषधी द्यायची ते. काय? परत तो साई? तुम्ही परत त्याच्याकडेच गेलात ज्याच्यामुळे हे सगळं होतंय? आणि तू माझ्या नातवाला तिकडे पाठवलंस कशाला? तुला माहिती आहे ना, तिकडे कुष्ठरोगी आहे. का माझ्या परिवाराला, माझ्या वंशाला संपवायला निघालीस तू? हे औषध दे त्याला आत्ताच. हो देईन मी आई. तो आत्ताच झोपलाय, थोड्या वेळाने देईन ना. आठवणीने पास त्याला. लक्षात ठेव. तात्या, हे काय होतंय तात्या? जर त्याला उलटी झाली तर असं समजा की औषधी आपलं काम करतीये. साई कृपा. अचानक विहिरीत पाणी कुठनं आलं? मुक्ती हवी आहे आणि तरी सुद्धा जे मागे राहतील त्यांची चिंता करतोयस. जीवन सोडून जायचं ठरवलंच आहेस तर मग काय फरक पडतो की पाणी साफ आहे की दूषित? पंताजी, अंताजी, पंताजी, अंताजी, अंताजी. जर ह्यातून एक थेंब खाली पडला तर मी सगळंच्या सगळं उलट करून टाकेन. म्हणजे वरचा खाली जाईल आणि खालचा वर येईल. नाही नाही सरकार, नाही 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 सरकार, नाही नाही. आमच्याकडनं काय चूक झाली सरकार? एकदा सांगा तरी. एक गोष्ट सांगा, शिर्डी किती मोठं आहे आणि शिर्डीमध्ये किती घरं आहेत? सरकार, कधी मोजून बघितलं नाही आणि घरं सुद्धा मोजली नाहीत. तसं फार मोठं सुद्धा नाहीये. फार मोठं नाहीये तर मग तुम्ही मूर्खांनी राणोजीचा शोध का नाही घेतला? नाही नाही सरकार, यासाठी नाही की आम्ही मूर्ख आहोत, तर यासाठी की आमचा पूर्ण विश्वास आहे तो राणोजी आहे ना, तो मेला आहे. हो का? हो सरकार. त्या घनदाट जंगलात ना जेव्हा मी चाललो होतो ना, तेव्हा दुर्गंध येत होता. ते शरीर कुचतं ना, तशीच. हो सरकार, आम्ही तिकडे जाऊन बघितलं सुद्धा.
पण आम्ही घाबरलो होतो की त्याच्या मृत शरीराच्या दुर्गंधीमुळे आम्हाला कुष्ठरोग नको व्हायला, कारण आम्ही त्या राणूजीचा गंध ओळखतो. बोला ना पंतोजी. होय सरकार. आणि आणि असा मृत्यू तर आपल्या शत्रूलाही येऊ नये. बिचारा. मरणार तर तुम्ही दोघच आहात, आणि असा मृत्यू जो शत्रूलाही नाही येणार. का सरकार? कारण की तुम्ही दोघं कशाच्याही लायकीचे नाही आहात. मूर्ख, गाढव, कामचुकार, आळशी. एक छोटस काम सांगितलं होतं ते सुद्धा पूर्ण करता नाही आलं तुम्हा दोघांना, आणि वर खोटं बोलताय माझ्यासोबत. राणोजीचा पत्ता कळलाय. विहीर परत कोरडी पडली. हे माझ्या रोगामुळे होतंय का? माझा मेंदू सडायला लागलाय का? जर तू या वासराचा दोर सोडलास तर तो कुठल्या कुठे निघून जाईल आणि मग भटकत राहील. असं होऊ शकतं की त्याला घरी परतण्याची वाट कधीच सापडणार नाही. हा कसला खेळ खेळताय तुम्ही? जर तुम्ही माझ्या माग माग येताय तर मला दिसत का नाही आहात? समोर या. जेव्हा सगळ्यांनी तुला एकटं सोडून दिलंय, तुझ्या कुटुंबाला, तुझ्या समाजाला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही, तरी सुद्धा तुला त्यांची किती काळजी आहे. आपल्या कुटुंबासाठी किती प्रेम आहे. आणि मला हे माहीत आहे की ज्या मनुष्याच्या मनात दुसऱ्यांप्रती इतकी संवेदना, इतकी सहनशीलता, इतकी काळजी असते, त्याच्या मनात स्वतःसाठीच धैर्य नाही, प्रेम नाही. हे असंभव आहे. राणोजी, मला स्वतःवर विश्वास आहे, आणि जर आपल्याला एकत्र या वाटेवर चालायचंय तर तुला सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आणि विश्वासाची वाट तिथे सुरू होते जेव्हा आपण स्वीकार करतो की जे काही होतंय त्यात काहीतरी चांगलं दडलंय. जेव्हा आपण अडचणींकडे अशा नजरेने बघतो तेव्हा ती अडचण अडचण वाटत नाही. माफ केल्याबद्दल धन्यवाद. माफ केल्याबद्दल धन्यवाद सरकार. मावशीने मला खोटं सांगितलं होतं की आप्पाजी आणि बायजाला राणोजी बद्दल काहीच माहित नाहीये. पण सत्य हे आहे, या सगळ्यांनी माझ्या आदेशाचा अवमान केला आहे.
साई राणोजीला पाळतोय हे त्यांना फक्त माहीतच नव्हतं, तर त्यांनी त्याच्या पालन पोषणात साईची मदत सुद्धा केलीये. ह्याची किंमत त्यांना हरिओ हरिओ. अरे अरे, आता हे खेळणं बंद कर. आई, तात्या जर खेळतोय ह्याचा अर्थ तो बरा आहे. देवाची कृपाच म्हणायची. कुलकर्णी सरकारांच्या औषधाने फरक पडला, नाहीतर त्या साईने माझ्या नातवाला मारूनच टाकलं असतं. एका कुष्ठरोग्याला सोबत ठेवून अख्ख्या गावाला संकटात टाकतोय तो. बघाच, असा आहे ना, शिर्डीला बर्बाद करायला आलाय. पण करू नाही शकणार, कारण की मला माहितीये की कुलकर्णी सरकार त्याला. आजी, मी तुम्हा सगळ्यांना खोटं बोललो. मला ताप राणोजीला भेटून नाही आला. मी जंगलात गेलो होतो, झाडावर चढलो होतो. कदाचित तेव्हाच मला खरचटलं असेल आणि म्हणूनच मला ताप आला असेल. आणि आई, मी तुला त्यावेळी ह्यासाठी सांगितलं नाही कारण तू माझ्यावर ओरडशील. पण जेव्हा आजीला साईंवर राग येऊ लागला तेव्हा. पण साईंची काहीच चूक नाहीये. माफ कर आई, मी तुला खोटं सांगितलं. बरं झालं तुला हे लक्षात आलं की तुझ्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी दोष दिला जातोय. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, खरं बोलण्यासाठी मी तुला कधीच नाही ओरडणार. आई, ते तुम्ही कुलकर्णी सरकारांबद्दल काय म्हणत होतात? कुलकर्णी सरकार साईंचं काय करतील? मला असं काय विचारतोयस रे? मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठीच करते. योग्य औषध आणण्यासाठी खरं काय ते सांगावंच लागलं ना मला राणोजी बद्दल. हे तुम्ही काय केलं ताई? तेच केलं जे योग्य होतं, आणि तूही असंच कर. घबराशील तर ना संकट तुझ्यावर येईल आणि ना आमच्यावर. कुलकर्णी सरकारांना समजलंय तर म्हणजे ते नक्कीच काही ना काही करणार. काल रात्री मी जे पाहिलं तो चमत्कार होता की भास होता? महत्वाचं हे आहे की जेव्हा तू परतलास तुझ्या डोळ्यांमध्ये मनशांती दिसत होती. शांती तर तेव्हाच मिळेल जेव्हा मला विश्वास बसेल की मी बरा होईन. कमीत कमी मला एक तीच तरी सांगा, म्हणजे त्या दिवसाची वाट पाहत मी जगू शकेन. भविष्याची काळजी कधीच मन शांत होऊ देणार नाही. भविष्यात काय होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आजचं महत्व कळायला हवं. आज, आत्ता, या क्षणाला समर्पित झालं पाहिजे. आपण आज जे पेरू तेच उद्या उगवेल. पण माझ्या आजमध्ये तर फक्त कष्ट आहेत, दुःख आहे, हा रोग आहे. आणि बरं होण्याची इच्छाशक्तीही, धैर्यही, जे तुला परिस्थितीपासून पळू देत नाहीये. आता हे तुझ्यावर अवलंबून आहे की तू दुःख, कष्ट या रोगाला बीज मानतोस की स्वतःच्या इच्छाशक्तीला, स्वतःच्या धैर्याला.
तूप संपलंय पट्ट्या बनवण्यासाठी. कुलकर्णी सरकारांना समजलंय की राणोजी इथे आहेत. आणि हे कळल्यानंतर कुलकर्णी सरकार शांत बसणार नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आता लक्षात आलं त्या साईने किती मोठा विश्वासघात केलाय तुमचा. तुम्ही सगळ्यांनी त्याला डोक्यावर चढवून ठेवलं होतं ना, आणि तो त्या राणोजीला शरण देऊन संपूर्ण गावाला कुष्ठरोगी बनवू पाहतोय. साईनं राणोजीला त्याच्या सोबत ठेवलाय. हे जर खरं असेल तर त्याचा रोग सर्वात आधी साईलाच लागल. साईला भीती नाही वाटत? साईला रोग झाला तर त्याला काही फरक पडायचा नाही, तो वैरागी आहे. पण आम्हाला तर बायका पोरं आहेत. आम्हाला काही झालं, आमच्या कुटुंबाला काही झालं तर? साईंना आपण गावात आश्रय दिला, त्यांनी आपल्यासोबत असं करायला नको होतं. याने काय मिळालं त्यांना? हरिओम. अजूनही कळत नाहीये माझ्या शिर्डीच्या भोळ्या जनतेला. ढोंगी आणि तांत्रिक असतातच असे आपत्तीचा लाभ घेणारे. जेव्हा असे संक्रामक रोग, जेव्हा अशी साथ पसरते ज्यांचा उपचार होऊ शकत नाही, तेव्हा लोक घाबरून भिवून जातात कुठे? ते जातात अशाच ढोंगी आणि तांत्रिकांकडे. आणि त्याला हेच तर हवंय. जेवढ्या माणसांना हा रोग होईल तेवढाच त्याचा लाभ होईल. आणि त्याच्यासाठी तर चांगलंच आहे ना. प्रत्येक घरात कोणा मुलाला, कोणा वृद्धाला, कोणा स्त्रीला, कोणा पुरुषाला हा रोग झाला तर? आणि बघाच तुम्ही, असंच होणार आहे. असंच होणार. तयारी ठेवा हे सत्य स्वीकारण्याची. येणाऱ्या दिवसात तुमच्यापैकी कोणा ना कोणाचा त्रिपती, कोणा ना कोणाची त्रिपत्नी, भाऊ बहीण, कोणा ना कोणाची आई वडील, कोणा ना कोणाचे मूल या रोगाचे बळी ठरतील. पूर्ण शरीर सडून जाईल. ही बोट, नाक, कान सगळं काही हा रोग खाऊन टाकेल. आणि तेव्हा आम्ही काही नाही करू शकणार. आणि कोणतंही औषध तुम्हाला वाचवू शकणार नाही. साई, आता मला इथून निघून गेलं पाहिजे. राणोजी, आज जर तू पळालास तर लोकांच्या मनातून कुष्ठरोगाची भीती कधीच संपणार नाही. आणि येऊ घातलेली बरीच वर्ष समाज तुझ्यासारख्या अनेक कुष्ठरोगींना अशीच वागणूक देत राहील. फार मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर. तुझ्या काळजीमुळे मी हे विसरलेच होते की तू आहेस तर सगळं काही चांगलंच होणार. बायजाई, तुझ्या काळजीत माझं अस्तित्व म्हणजे यशोदेच्या अंगणात कान्हा. बायजाई, मला थोडं तूप हवंय राणोजीला पट्ट्या लावण्यासाठी. हो, आता लगेच आणून देते. आणि आम्ही तुमच्या कोणत्याही निर्णयात हस्तक्षेप करणार नाही. आम्ही तुम्हाला सत्य काय ते सांगितले आहे.
हे आमचं कर्तव्य होतं, वैद्य म्हणून आणि शिर्डीच्या पालनकर्त्याच्या रूपामध्येही. तुमच्या आप्तेष्टांबद्दल विचार करा आणि जे योग्य आहे तेच करा. हरिओम. चला पडक्या घराकडं. आणि जर हे खरं असल की साईनं राणोजीला लपवून ठेवलंय, तर आज आपण साई आणि राणोजीला सोडायचं नाही. हरिओम. तुम्हाला कसली काळजी वाटत नाही? तुम्ही ठरवलंय का काय करायचंय? किती रागात असते शिर्डीतले लोक. क्रोध एकतर भीतीतून जन्म घेतो किंवा अहंकारातून. आणि भीती व अहंकार दोन्ही तेव्हाच वरचढ होतात जेव्हा माणसाला सत्य माहीत नसेल, जेव्हा त्याला भ्रम झाला असेल. आणि हीच संधी आहे माणसाला सत्याच्या समक्ष आणण्याची, त्याचा भ्रम दूर करण्याची, त्याला हे समजवण्याची की त्याला तुमच्यापासून किंवा तुमच्या रोगापासून काही धोका नाही. आज नाही सोडणार राणोजी आणि त्या साईला. आज तर गावात त्याला काढूनच टाकूया. हे सगळे तर खूप रागवले आहेत. राणोजी आणि साई. आज तर गावात त्याला काढूनच टाकूया. तुम्ही इथं बसून ध्यान करताय? इथं असं बसून राहिल्यानं काय नाही होणार. हे काय करताय तुम्ही? तुपाची वाट बघतोय तुझ्या पट्ट्या बनवण्यासाठी. हो, जीव वाचला तरच उपचार होईल. साई, साई ऐकलत का तुम्ही? मला वाटतंय लय लोक आली आहेत. तू काम काय करायचास? काय? मी विचारलं काय काम करायचास तू? गोंगडे विनायचो. साई, गावकरी काय म्हणतात तुम्ही ऐकलं का? थंडी सुरू होणार आहे. एक जाडजूड घोंगडी बनव आता. नाही सोडणार त्याला. चांगला धडा शिकवूया. पाय तोडूया. कापून टाकूया त्याला. हा नाही सोडायचं त्याला. नाही सोडायचं. नाही सोडणार. हो नाही सोडणार. राणोजीला साई, त्यांच्या हातात मोठमोठ्या काठ्या आहेत. इथे पोचलेत सगळे. आता काहीतरी चमत्कार करून थांबवा त्यांना. चांगला धडा शिकवूया. त्याला काढूनच टाकूया. नाही सोडणार त्या राणोजी आणि साईला. इथवर तर आलोय, पण आता आतमध्ये कोण जाईल? तू जाशील का? नाही नाही,
मी नाही जाणार. तो रोग मला झाला तर साई काहीतरी करा. आता तरी चमत्कार करा. क्रोध, घृणा, द्वेष, भय शिर्डीच्या जनतेच्या मनातून हे चारी शत्रू बाहेर काढणं अतिशय आवश्यक आहे. आधी मनाला अशा विचारांपासून मुक्त करावं लागेल. ते रिकामं होईल तेव्हाच तर मनात चांगल्या विचारांसाठी जागा बनेल. म्हणून आज शिर्डीमध्ये जे काही घडेल भल्यासाठीच घडेल. कावेरी बघा, घरात राणूजीचे कपडे तर नाहीत ना? जर दिसले तर तेही बाहेर फेकून दे. अगं काही कळलं का? नाही व काय झालं? पडक्या घराला समद्यांनी घेराव घातलाय. त्यानं कळलंय की राणूजी तिथंच आहे. त्यानं गाव सोडून निघून जायला हवं होतं ना. का आपला आजार गावभर पसरवतोय तू? याच कारणामुळे गावकरी त्याला आणि साईला शिक्षा देणार आहेत. शिक्षा? होय, असं ऐकलंय की त्यांच्या हातात काठ्या आहेत. आणि मला तर वाटतं की कदाचित त्या दोघांना ते लोक मारून टाकतील. काहीही करू, आपल्याला काय त्याचं? मी जाते त्यांच्यापाशी. अरे कावेरी, कावेरी थांब. कावेरी, हरिओम. लोकांमध्ये कुष्ठरोगाविषयी भीती आहे. साई जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंत सुरक्षित आहे. अरे बघताय काय? मारा या दोघांना. वय वय मारा त्यांना. ओय मारा त्याला, मारा मारा त्याला. थांबा सगळ्यांनी. तुम्हाला साईला मारायचंय केवळ या कारणासाठी की तो एका आजारी माणसाची सेवा करतोय, जे तो नेहमी करत आलाय. तुमचा मित्र काशीराम मृत्यूच्या दाढीतून परत आणलं होतं त्याला साईने. साई सेवा करतो, काशीरामची ही केली होती. आणि तुम्ही सगळे आलात काठ्या घेऊन त्याला मारण्यासाठी. माहित नाही किती लोकांची मदत केली आहे साईनी. फक्त माणसांचीच नाही तर प्राण्यांचीही मदत केली आहे साईने. अशी करुणा, अशी संवेदना असणाऱ्या माणसाचा तुम्ही अपमान करताय. जर साई त्याला बरं करण्याचा प्रयत्न करतोय तर हा अपराध आहे. हरिओम. उपचार करणे हा अपराध नाही अप्पाराव पाटील, हे सर्वांना माहित आहे. पण उपचारांच्या नावाने लोकांच्या विश्वासासोबत खेळणं हा तर गुन्हा आहे ना. आणि जिला तो आई म्हणतो तिला सत्य न सांगणं हा गुन्हा नाहीये का? हा तर सर्वात मोठा गुन्हा आहे. काय तुम्हाला किंवा बायजाक्काला त्याने सांगितलं होतं का की त्याने राणोजीला इथं आश्रय दिलाय म्हणून? एवढंच काय, तुमचा मुलगा तात्या, त्याचीही त्याला दया आली नाही. त्याला इथे येऊ दिलं त्याने हे माहित असून की या भयंकर रोगाची तुमच्या मुलाला लागण होऊ शकते. आमचं तर हे म्हणणं आहे की साईने जे काही केलंय तो गुन्हा नाही, पाप आहे पाप.
अहो पण तात्या, पाहिजे का आम्ही काही चुकीचं किंवा असत्य तर बोलत नाही आहोत ना? कारण हे सगळं तर आम्हाला तुमच्या सासूबाईंनीच सांगितलं आहे. इथे आपण यासाठी एकत्रित नाही आलोय कारण आपण घृणा करतो साईची आणि राणोजीची. आपण इथे यासाठी जमा झालोय कारण आपल्याला काळजी वाटते शिर्डीच्या समाजाच्या भविष्याची. साईचं आता काय करायचंय याचा निर्णय तुम्ही सर्वांनी घ्यायचा आहे. आमचं कर्तव्य निव्वळ तुम्हाला जागरूक करणं होतं जे आम्ही पार पाडलंय. हरिओम. हा बघा ढोंगी साई बसलाय असा जणू काय याला कोणाचीच भीती नाही. समाजाला हा याच्या पायाची धूळ समजतो. तू तर शिर्डीचा शुभचिंतक बनून आला होता ना, मग आता याच रोगाने सर्वांनी मरावं अशी इच्छा आहे का तुझी? तुम्हा सर्वांची भीती निराधार आहे. हा रोग स्पर्शाने नाही, उपचार न केल्याने पसरतो. राणोजीला बाहेर बोलवा. आम्हाला त्याच्यापासून धोका आहे. त्याला नाही सोडणार आम्ही. हे खंडोबाराया, आज मी मरायचंच असन तर एकदा शेवटचं कावेरीला पाहू दे. राणोजी तिथे आत आहे. या भेटा त्याला. आम्हाला भेटायचं नाहीये. आमची इच्छा आहे की त्याने आता या क्षणी इथून निघून जावं. निघून जावं. आणि फक्त राणोजीच नाही, तूही. कारण आता राणोजी नंतर हा रोग नक्की तुला सुद्धा झाला आहे. शिर्डीला तू अजूनही संकटात टाकण्याआधी चालता हो. निघून जायचं. शिर्डी सोडून जा. निघून जायचं. निघून जायचं. थांबू नका. निघून जा तुम्ही. अरे बघताय काय? मारा याला. मारा. कसे माराल? तुमच्या या काठ्यांनी? त्यासाठीही तुम्हाला राणोजीच्या जवळ जावं लागेल. या मारा त्याला. काठीने नाही, पण लांबून तर दगड फेकून मारू शकतो ना. दगड मारायची यांना. दगड फेकून मारूया. बरं, पण त्यासाठी राणोजीच्या आधी तुम्हाला मला मारावं लागेल. शिर्डीच्या जनतेला भाग पाडू नको साई. आज काहीही होऊ शकतं. काय करताय तुम्ही सगळे? माहित नाही का कोणत्याही साधू संत किंवा वैराग्याला मारणं तर राहू द्या, मारण्याचा विचारही करणं पाप आहे. पाप?
तुम्ही म्हणाला होता ना की तुमचं शिर्डीवर प्रेम आहे, मग त्याच प्रेमापोटी शिर्डीला सोडून जा तुम्ही. शिर्डीवर प्रेम करतो म्हणून जाऊ शकत नाही. आणि एक वचनही आहे जे पाळायचं आहे. एक वचन जे मुलाने दिलं होतं आपल्या आईला की काहीही हो, मी शिर्डी सोडून कधीच जाणार नाही. एक वचन जे दिलं होतं शिर्डीच्या प्रत्येक रहिवाशाला, तो मनुष्य असो वा पशु, ज्या कोणाचा माझ्यावर विश्वास आहे मी नेहमी राहीन त्यांच्या सोबत, कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येक सुख दुःखात त्यांना कोणत्याही भयापासून मुक्त करण्यासाठी. साईने कितींदा अशक्यला शक्य करून दाखवलंय, तरीही साईवर अविश्वास का? जर कुलकर्णी सरकार सारख्या महान वैद्यांनी सांगितलं की उपचार नाहीये तर नाहीये, पण कुलकर्णी सरकारांनी याआधी कधी कुष्ठरोग्यावर उपचार केले नाहीयेत. केलेत? मला तर नाही आठवत. चला मान्य करूया की उपचार होऊ शकतो, पण काय मग तोपर्यंत या कुष्ठरोग्याला शिर्डीत राहू दिले जावे? राणोजी आणि साईचा उद्देश तर स्पष्टच आहे. त्यांना या रोगाला पसरण्यापासून रोखायचं नाही तर तो अजून पसरवायचा आहे. म्हणूनच तर राणोजी फिरताना दिसला रात्री लपत छपत. राणोजी एकदाच त्याच्या पत्नीला कावेरीला पाहायला गेला होता. चला ठीक आहे, हीच आपत्ती आहे ना तुम्हा सर्वांना, तर नाही जाणार आजपासून. राणोजी पडक्या घरातून बाहेर पडणार नाहीत आणि तुम्ही सगळे इथे येऊ नका. मग तर काही धोका नाहीये ना कोणाला? हा, आणि साई तो तर प्रत्येक दारी जाऊन भिक्षा मागतो, त्याचं काय? नाही जाणार यापुढे साई भिक्षा मागायला. मी आणीन जेवण याच्यासाठी. बाईजाई, भिक्षा मागणं माझा धर्म आहे आणि भिक्षा तर मला मागावीच लागेल. राणोजीही नाही जाणार, साईही नाही जाणार. आप्पा पाटलांसारखी माणसं यांचं समर्थन करणार. म्हणजे आता एकच पर्याय आहे, आम्हीच निघून जातो ही शिर्डी सोडून. नाहीतर आमच्या डोळ्यांसमोर आमची प्रिय शिर्डी नष्ट होऊन जाईल. आमची माणसं या भयंकर रोगाने मृत्युमुखी पडत असतील आणि आम्ही गप्प राहून असहाय्य दुर्दैवी केवळ हा विनाश पाहत राहू. आमच्याने व्हायचे नाही, आमच्याने व्हायचे नाही. आम्हाला क्षमा करा तुम्ही. आम्हीच निघून जातो शिर्डी सोडून. अंताजी पंताजी, चला सामान बांधा. सरकार, तुम्ही आम्हाला सोडून कसं जाऊ शकता? तुम्ही शिर्डीतले एकमात्र वैद्य आहात. जर तुम्ही गेलात तर आमचा इलाज कोण करणार? जेव्हा ढोंगी खोटारडे उपचार करू लागतात ना, जेव्हा लोकांचा विश्वास शास्त्रांमध्ये दिलेल्या उपचार पद्धतीपेक्षा अधिक तंत्रमंत्रांवर बसू लागतो, तर अशामध्ये वैद्य असणं किती दुःखद असतं याचा अंदाज आहे का तुम्हा सर्वांना?
नाही सरकार, मीच काय, कुणीच नाही जाऊ देणार तुम्हाला. वय सरकार, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्ही बोला फक्त, काय करायचं? काय करायचं? आम्हाला तर निव्वळ शिर्डीचा उद्धार पाहायचा आहे. त्यासाठी एकच गोष्ट अनिवार्य आहे. साईला प्रोत्साहन देणं बंद करा. जर एखादा शिर्डीवासी साईचं समर्थन करत असेल तर त्याच्यासोबत काय झालं पाहिजे त्याचा निर्णय तुम्हीच घ्यायचाय. बरं, तर आप्पा पाटील आणि त्यांच्या कुटुंबानं साई आणि राणूजीला जी मदत केली आहे त्यासाठी आजपासून त्यांच्यावर बहिष्कार टाकावा. आजपासून त्यांच्या घरी कोणी जायचं नाही आणि या नाही कोणाच्या घरी जाण्याची परवानगी नसल. यांच्या कुटुंबाशी कोणी बी बोलायचं नाही.